जालन्यातून यवतमाळला बदली 6 महिन्यात पुन्हा मंठा तहसीलदार सुमन मोरे बदलीवर प्रश्नचिन्ह. प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष. मंठा येथील तहसीलदार सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसाठी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून विविध गंभीर आरोपांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. निवेदनानुसार सन 2020 ते 2022 या कालावधीत मोरे या मंठा इथं तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची जालना जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. मात्र अवघ्या 6 महिन्यात त्या पुन्हा जालना जिल्ह्यात परत येऊन मंठा तहसीलदार म्हणूनच कार्यभार स्वीकारल्यानं या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यांच्या सेवा काळात वैजापूर, जाफराबाद व बदनापूर इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मार्फत कारवाई झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आलाय. त्यामुळं तहसीलदार पदाचा वापर जनतेच्या सेवेसाठी न होता आर्थिक लाभासाठी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. निवेदनात पुढे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय की जालन्यातून यवतमाळ आणि पुन्हा 6 महिन्यात मंठा इथंच नियुक्ती, या जलद पुनरागमनामागील नेमकं कारण काय? या प्रक्रियेत मोठ्या आर्थिक व्यवहार किंवा वरिष्ठांची दिशाभूल झाली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातील वाळू घाटांशी संबंधित गंभीर आरोपही करण्यात आले असून वाळू वाहतूक व घाटांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी स्थानिक स्तरावर सातत्यानं पुढे येत असल्याचं निवेदनात म्हटलंय. याशिवाय छत्रपती संभाजीनगर इथं मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.